आपण पाहत आहात हे आमचे कोसुंब येथील फार्म हाऊस आहे। कोसुंब ते मार्ग ताम्हाणे या रस्त्यावर आमचे फार्म हाऊस असून तिथे जमिनीमध्ये आम्ही घेतलेल्या जमिनीमध्ये काजूची लागवड केलेली आहे आणि या काजूच्या लागवडीला आता बऱ्या प्रमाणात काजू लागायला सुरुवात झालेली आहे। आम्ही जे तिथे फार्म घेतलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ 200 काजूची झाडे असून ती आता बऱ्या प्रमाणात उत्पन्न देऊ लागलेली आहेत। तर आम्ही तिथे आज एक दिवस राहण्यासाठी गेलेलो होतो। हे फार्म हाऊस आम्ही कधीतरी सुट्टीच्या वेळी आम्ही तिथे राहायला जाण्यासाठी बांधलेले आहे। तर हा परिसर खूप छान आहे, निसर्गरम्य आहे आणि आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये फिरताना किंवा आपल्या स्वतःच्या जमिनीमध्ये अशा प्रकारचे काजूची फळे पाहताना एक प्रकारचा वेगळाच आनंद आपल्याला मिळत असतो। कितीही झालं तरी प्रत्येकाला आपल्या स्वतःचं घर किंवा स्वतःची जमीन ही प्रिय असते। त्याप्रमाणे आम्हाला देखील तिथे गेल्यानंतर आम्हाला एक प्रकारचं समाधान मिळतं आणि या काजूच्या बागेमध्ये आता काजू लागायला सुरुवात झालेली आहे। इथे आपण समोर पाहत आहात काजू लागलेले आहेत। इथं काजूची बोंडं तसेच काजू लागलेले आपल्याला दिसत आहेत आणि या काजूच्या बागेमध्ये आम्ही जवळजवळ 1 तास फेरफटका मारला। आपला तो लालसर पण असतो ना, आणि म्हणूनच ते काविड्यात रमते एकदम कोवळी आणि छान आहे। ती आहे एकदम बारीक बारीक अशी कोवळी मस्त चालेल। अगं नाही, काटे लांब असेल तर जवळ असतील तर बरं का। पिकलाय तो घेतो की हा पहिले। आमच्या या काजूच्या बागेमध्ये डोंगरी आवळ्याचं देखील झाड आहे आणि
आम्ही गेलो त्यावेळा या झाडाला इतके आवळीला लागलेले पुरत नाही मोराळा करायचा आहे मला. डोंगरी आवळ्याने हे झाड लगडलेलं होतं आणि खूपच औषधी आणि चांगले असे हे आवळे आहेत. तर हे आवळे आम्ही पाहून आम्हाला देखील खूप एक प्रकारचं समाधान वाटलं. पुढच्या वर्षी येणार, खाल्ला की बा. पुढच्या वर्षी येणार चिक्कू. नाही अजून तो काटा आहे वाटतं त्याला. आहे होय, की आहे की काटा आहे काटा आहे. तो अजून गळून तयार पडतोय नाही. की मग चिक्कू पिकला म्हणायचा. हे घ्या. नंतर इथं 1-2 दिवस राहायला यायचंच, तर ह्या सगळ्याचा तुम्हाला आस्वाद घेता येईल. चला. इथनंच उतरायचं खाली. नाही नाही पुढं आहे की तिकडनं. लोकांना मला फार्म हाऊस काजू विकायच्या वेळा पण हा चित्र टाकता येईल हो. हे आमच्या शेतातल्या काजूच्या काय हो, आमच्या शेतातील काजू. अमर इथे घ्या हो माझा, काजूच्या झाडाजवळ फोटो नाही आहे. हे बारके आहेत, हे नाही. नाही नाही हे मोठे आहेत. हे काय, हे बघ, हे समोर मला दिसतात ते मोठे आहेत बघ. हे बघ, हे काय, हे की किती समोर मोठा आहे तो हा. त्या तिकडच्या हातासमोर. हे इथं समोर समोर तिकडं. हे हां तो. हे घ्या. हातात मारा. नाही मारा घेतला, त्याचा घेतला. धरा. कुठे कुठे हे फोटो घेतला की किती काढायचे जरा. बस चला. झालं, चला. 150-200. कॅन्डी. झालं का? चला. होय होय. आमच्या या काजूच्या बागेमध्ये संतोष बेंगाडे यांची तेजस्विनी काजू फॅक्टरी आहे आणि तिथे ते वेळोवेळी ते व त्यांचे कुटुंबीय काजूचं प्रोसेसिंग करतात आणि उत्तम क्वालिटीचे काजू इथे त्यांनी विक्रीला ठेवलेले आहेत. आपण समोर पाहत आहात हे काजू त्यांनी विक्रीला ठेवलेले आहेत.